कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. प्रस्तावित राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्गामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गाला तीव्र विरोध करत कृती समितीच्या वतीनं राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर चक्काजाम आंदोलन केलं गेलं. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये बाधित गावातील शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1.25 तास ठप्प झाली. परिणामी महामार्गाच्या दोनही बाजूंना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचं निवेदन तहसीलदार डॉक्टर अमित पाटील यांनी स्वीकारलं. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला गेला. शिवसेना शेतकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांनीही प्रस्तावित रेल्वे मार्गावर जोरदार टीका केली. या रेल्वे मार्गामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असून त्याची अजिबात गरज नाही असंही त्यांनी म्हटलं. पिंपरी अवघड परिसरात रेल्वे स्टेशन उभारण्यास शनी शिंगणापूर अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे नवीन रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याची आवश्यकता काय, असा सवालही मोरे यांनी विचारलाय. या लोहमार्गाचा प्रस्ताव टक्केवारीसाठी करण्यात आल्याचा आरोप करत ज्या गोष्टीची आम्हाला गरज नाही ती आमच्यावर लादू नका, मात्र ज्या विकास कामांची गरज आहे ती कामं करा, असा घणाघातही मोरे यांनी केला. जो रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गाने शेतकऱ्यांचं प्रचंड असं मोठं नुकसान होणार आहे आणि त्या रेल्वे मार्गाची अजिबात गरज नाही. आता जर आपण पिंपरी अवघड पाशी जर रेल्वे स्टेशन घेतलं तर तिथून फक्त 15 किलोमीटर आहे आणि आपण जर शिर्डीचं रेल्वे स्टेशन बघितलं तर ते पण शिर्डीपासून 15 किलोमीटर लांब आहे. मग तुम्ही 10-15 किलोमीटर साठी रेल्वे मार्गाचा 8 तास कशासाठी, त्याचा खर्च किती जाणार आहे, त्याच्यात वेळ किती जाणार आहे, नुकसान किती जाण्याचं होणार आहे. तर आमचं म्हणणं आहे ह्या रेल्वे मार्गाची अजिबात गरज नाही आहे. आता रेल्वेने प्रवास करणारे खूप कमी लोक आहे आणि तुम्ही त्या मुठभर लोकांसाठी ते बी 15 किलोमीटरचा प्रवास कोणी बी कॅबनी म्हणा, रिक्षानी म्हणा करू शकतं. प्रत्येकाकडे 4 व्हीलर झालेलं आहे, पण याच्यातून शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. आणि तुम्हाला जर ठेकेदारांची पोटं भरायची असेल आणि तुम्हाला जर त्याच्यात टक्केवारी खायची असेल तर मग मला त्यांच्यावर एक आरोप करायचा, भाऊ टक्केवारीसाठी हे 8 तास चाललेला आहे. या ठिकाणी नगर मनमाड रोड तुम्ही बघता, या नगर मनमाड रोड गेली 20 वर्षापासून आम्ही याच्या यातना सहन करतो. अनेक बळी गेलेत, तो दुरुस्त करीना. जिथं शक्तीपीठ महामार्ग नकोय तो करू राहिलेत. अरे जे लागत नाही आम्हाला ती आमच्यावर लादिता कशाला, आणि ज्याची गरज आहे ते तुम्ही करा ना. म्हणून आमचा प्रचंड विरोध आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही याच्यापेक्षाही तीव्र स्वरूपाने या प्रकल्पाला आम्ही विरोध करणार आहे आणि आम्ही हा प्रकल्प कुठल्याही हालतमध्ये होऊन देणार नाही. म्हणजे नाही, त्याच्यासाठी आम्हाला आमचा बळी द्यायची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत शेतकऱ्यांचा विरोध आणि त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची 2 ते 3 वेळा भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांच्या भावना त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यात, असं आमदार प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांना या रेल्वे मार्गाची आवश्यकता नाही आणि त्या भावनेच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभे आहोत. अवघ्या 10 ते 15 किलोमीटर अंतरावर सिमेंट कॉन्क्रीटचा चांगला रस्ता उपलब्ध असताना नवीन रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची गरज नाही. पर्यायी ठिकाणी रेल्वे स्टेशन उभारल्यास अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाचू शकतात, असं तनपुरे यांनी म्हटलंय. तर या विषयावर मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांशी चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या हिताचा योग्य तोडगा निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. मार्ग रद्द व्हावा यासाठी शासन दरबारी देखील आमची विनंत्या चालू आहेत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांना देखील आम्ही 2-3दा भेटलेलो आहोत. तर कृती समितीनं आज रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांच्या भावना बरोबर आम्ही त्या ठिकाणी सर्वजण आहोत आणि सर्व मार्गाने या रेल्वे मार्गाला विरोध व्हावा ही शेतकऱ्यांची जी भावना आहे त्या भावनेच्या पाठीमागे आम्ही त्या ठिकाणी आहोत. मी
विधान परिषदेचा आमदार होण्या अगोदर पालकमंत्री महोदयांबरोबर काही बैठका झाल्या होत्या, त्याला मी नव्हतो. परंतु मी आमदार झाल्यानंतर देखील पालकमंत्री महोदयांबरोबर आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जवळपास 2-3दा आम्ही भेटलो आणि या भावना त्यांच्या कानावरती घातलेल्या आहेत की या रेल्वे मार्गाची खरं तशी वास्तविक पाहता गरज नाहीये. जवळच रेल्वे लाईन गेलेली आहे, तिथून 10-15 किलोमीटर वरती चांगला सिमेंट कॉन्क्रीटचा नॅशनल हायवेच्या दर्जाचा रस्ता आहे. त्यामुळे तिथं जर स्टेशन झालं तर एवढ्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचतील, पुढचे कित्येक पिढ्या त्यांच्या उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. या ज्या भावना त्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातल्या. मला खात्री आहे की ते देखील रेल्वे मंत्र्यांशी त्यांची चर्चा होऊन याच्यावरती योग्य मार्ग निघेल. परंतु कृती समितीची देखील या ठिकाणी भावना आहे की आंदोलन त्यांची तीव्र, त्यांच्या भावना खूप तीव्र आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आज रस्त्यावरती उतरण्याचा निर्णय घेतला. शेवटी मी या भागातला आमदार म्हणून त्यांच्या पाठीमागे राहणं हे माझं कर्तव्य आहे. जमीन हस्तांतरणातल्या ज्या त्यांनी काय आक्षेप घेतलेले आहेत, हरकती नोंदवलेल्या आहेत, त्या हरकतींवरची सुनावणी आहे आणि उद्या जर कोणी ती सुनावणी श्रीरामपूरला घेण्यापेक्षा प्रांताधिकाऱ्यांनी राहुरीला यावं असं आम्ही आता मागणी केली. त्यांनी ती मान्य केलेली आहे. 19 तारखेला राहुरीमध्ये सुनावणी होणार आहे. तर शेवटी त्या सुनावणीला हजर राहणं देखील, कारण आपण जर काही हरकतीच घेतल्या नाही तर निश्चितपणे याला काय आपला विरोध नाही अशी भावना होऊ नये म्हणून त्या सुनावणीला शेतकऱ्यांनी हजर राहिलं पाहिजे आणि ती श्रीरामपूरऐवजी राहुरीत आपण आयोजित केलेली आहे. या रास्ता रोको आंदोलनात रवींद्र मोरे, रावसाहेब खेवरे, विजय तमनर, प्रकाश देठे, कृष्णा म्हस्के, निमसे महाराज, सुरेश लांबे आणि सुरेश बानकर यांनी भाषण करत प्रस्तावित रेल्वे मार्गाला विरोध केला. यावेळी राजूभाऊ शेटे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक प्रतीक तनपुरे, राहुल शेटे, रवींद्र आहेर, गणेश धाडगे, संतोष आघाव यांच्यासह बाधित गावातील शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या. प्रस्तावित रेल्वे मार्गाला पर्याय शोधून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवाव्यात या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनातून शासनाचं लक्ष वेधलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.